एखादा कस्टमर जेव्हा येतो, इकडे मॅकडी आहे, इकडे क्रेझी चिझी आहे, तर कसा कस्टमर अट्रॅक्ट केला जातो आपल्याकडे? जेव्हा मोठा प्लेअर असतो ना, आपल्याला खूप सोपंच पडतं. आपण समजतो की हा अवघड आहे, अरे आपण मॅकडॉनल्डच्या बाजूला का उभं राहायचं. पण खरं सांगू का, ऑलरेडी तिथं फुटफॉल आलेला असतो. आता त्यांना फक्त आपल्याला ओढायचं इकडं. मग आपण सेम त्यांच्यासारखाच बर्गर विकला तर नाही चालणार आहे, किंवा मी डॉमिनोज सारखा पिझ्झा विकला तर नाही चालणार आहे. बेसिक काय आहे, ब्रेड्स मध्ये 100% सगळेजण जे करतात ते मैद्यापासून करतात. मी करतो ते मी गव्हापासून करतो. मी कलर ॲडेड काही नाही करत आहे, तो फरक आहे माझ्याकडं. सेकंड थिंग, कटलेट्स जे सगळे फ्रोझन वापरतो मी फ्रेश करतोय. किंवा माझा चीज सॉस युजली जर तुम्ही बघाल सगळ्या ॲड्समध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या पिझ्झाला अशी स्ट्रेंथ मिळते जेव्हा ते मोझरेला चीज. खरं सांगायला गेलं तर कोणच टाकत नाही हल्ली, तर सगळे पिझ्झाला म्हणजे मेयोनीजच झाले सुरू, म्हणूनच खरं या रेटमध्ये आलेत. पण मी माझ्या स्वतःचा चीज सॉस हा तयार केलाय दुधापासून. माझ्या ह्याला स्ट्रेंथ येणार नाही, पण तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास पण होणार नाही. असं माझ्यासारखं कोणच नाही, म्हणजे डॉमिनोजला सुद्धा जमणार नाही जे मी केले आत्ता करता. आणि म्हणूनच आज जरी मी आउटलेट वाईज जरी कमी असेल ना, सेल वाईज बघायला गेलो ना, तर मी त्यांच्या बरोबरीनीच आहे. आज जर डॉमिनोज माझ्या एरियामध्ये 5 असतील आणि मी एकच असेल, तर डॉमिनोजचा 5चा सेल आणि माझा 1चा सेल एकच आहे. क्या बात आहे.